आज मी मान्य करतो की नांदेडकरांनी इतिहास घडवला, कारण तुमचा मोर्चा हा मुंबईच्या मोर्चापेक्षा सुद्धा मोठा झाला आणि त्याबद्दल तुम्हा सर्वांना सॅल्यूट, तुम्हा सर्वांना क्रांतिकारी जय भीम। आणि त्याचबरोबर ज्या कार्यकर्त्यांनी हे सर्व घडून आणलं, सर्वांची नावं घेणं शक्य नाही, परंतु ज्यांची नावं घेणं अत्यंत गरजेचं आहे ते इंजिनियर अशोक गायकवाड असतील, इंजिनियर भारत कानिते असतील, राहुल प्रधान असतील, इंजिनियर धनजकर असतील, प्रशील गायकवाड असतील, प्रकाश डिप्पे असतील, मयूर शेरे असतील, निखिल गजे असतील, अशोक कांबळे असतील, सुशील देगलुककर असतील, विलास नरभागे, व्यंकट लोहबंदे, अमोल मैपाले, मयूर कांबळे, नवनाथ बनसोडे, सम्राट आढाव, संदीप पाटोडे, नामदेव फुलपगार, माधव गायकवाड, केशव कांबळे, भगवान डगे, किरण सदावर्ते, राजरत्न पवार, राजरत्न चोर। सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय भीम, जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। आज नांदेडमध्ये आपण जे उपवर्गीकरण विरुद्ध मोर्चा आयोजित केला त्याबद्दल सर्व कमिटीचे आभार मानतो आणि खास करून आपण सर्वजण उपस्थित राहिलात आणि एवढा मोठा प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे सुद्धा आभार मानतो। मी जास्त काही बोलणार नाही, पण फक्त एकच सांगेन, वेळ बदलतो, काळ बदलते आणि आता वेळ बदलायला लागलाय। आधी इकडचे सत्ताधारी लोक फक्त बाबासाहेबांना एका जातीचे मानत होते। आज आपण सर्वजण बघत असाल, गल्ली ते दिल्ली फक्त एकच नारा आणि एकच माणूस अख्ख्या जगामध्ये त्याचं नाव होते, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आपल्या बापाने एवढं मोठं कार्य केलंय, आपल्या बापाने एवढं मोठं कार्य केलंय की इकडचे मनुवाद असतील किंवा कुठलेही वाद असतील ते लोक त्याला कितीही दाबायचा प्रयत्न केला, पण तो नेता कधीच दाबला जाणार नाही। मी आजच्या तरुण वर्गांना एकच सांगतोय, आज सगळे तरुण मिळून एक आलात, इकडच्या धर्मेंद्रचा राजीनामा घेतलात। आज आपल्या सर्वांना एक होऊन इकडचा नरेंद्र असेल, इकडचा देवेंद्र असेल किंवा इकडच्या अख्ख्या देशातला कुठलाही दलिंदर असेल, त्याला आपण घरी बसवल्याशिवाय राहणार नाहीये। आणि जाता जाता एकच सांगतो की या सरकारला सांगतो की तुम्ही किती बी लावा शक्ती, तुम्ही किती बी लढवा युक्ती, तुम्ही करा रे किती बी हल्ला, लय मजबूत भीमाचा किल्ला। आणि सर्वांना जय भीम, जय संविधान। धन्यवाद।